आता बाबूजींच्या एका फार सुंदर चालीकडे जाऊया की काही माणसं त्या काळात सुद्धा किती आधुनिक होते संगीतकार, त्याचा प्रत्यय आपल्या बाबूजींनी असे सगळे प्रयोग केलेले आहेत. ऑर्केस्ट्रेशन ज्याला म्हणतो त्याचे पहिले सगळे प्रयोग हे बाबूजींनी आपल्या चालींमध्ये केलेले आहेत. त्याचं उत्तम उदाहरण असलेलं असं हे गीत आहे. म्हणजे तुम्हाला आठवतं आहे का तो चित्रपट? मी नाव नाही सांगणार, तुम्ही आता लक्षात ठेवायचं. कजाक सासू आहे त्याच्यात, सहानुभूती शून्य असा नवरा आहे जो थोडासा क्रूर आहे. आपल्या आईबरोबर तो सगळी अतिशय त्या मुलीला छळतोय. ओळखलं असणार तुम्ही ते. आणि अतिशय हताश असा सासरा आहे, पण त्याचं लेकीसारखं त्या सुनेवर प्रेम आहे. आणि तिला एकटीला या जहांबाज माणसांच्या हातात सोडून तिला काही दिवसापुरता असं तीर्थयात्रेला किंवा सहलीला जायचंय. आणि तो त्या सुनेला म्हणतो की मला तुझी रोज आठवण येणार, तर तू मला एक छान गाणं म्हणून दाखव आणि ते मला टेप करून दे. आणि ते गाणं टेप केलं जातं. अशा वेळेला ती मुलगी काय गाईल त्यावर आपल्याला गाणं लिहायचंय असं बाबूजींनी सुधीर मोघेंना सांगितलं. दोघांची चर्चा सुरू झाली आणि त्यांना चालीतला एक असा पीस ऐकवला. त्यांना असं वाटलं की हे कडव्याचीच चाल आहे, म्हणून ते म्हणाले अच्छा बरं हा मुखडा आहे की काय आहे, म्हणजे ही कुठली तुम्हाला चाल सुचली? तर ते म्हणाले ही फक्त पहिली ओळ आहे. आणि लांबच्या लांब असा तो पीस होता. वॉल्ट्सची तरंगती लय त्याच्यामध्ये बाबूजींनी ठेवलेली आहे. कारण त्या मुलीच्या मनात काय असेल? आपलं जीवन कधीही संपू शकतं अशी एक भीती असेल. पाण्याच्या आतमध्ये दडलेली सुसर जशी दिसत नाही पण तिची भीती राहते मनामध्ये, तशी भीती असेल. आणि त्याचबरोबर तिलाही वाटत असेल की आपणही मोकळेपणानं गावं. आणि वाटत असेल की हा जन्म आपल्याला असा मिळाला पण पुढचा जन्म नक्की सुंदर मिळावा, किंवा याच जन्मामध्ये असं काहीतरी व्हावं की ते सगळं सुख मला याच जन्मात मिळावं. अशा वेळेला सुधीर मोघेंसारखा सिद्धहस्त कवी लिहितो, एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मे नवी. आणि अशी सुंदरता चाल जन्माला येते की ज्याच्यामध्ये वॉल्ट्सची तरंगती लय आहे. कारण स्वप्नाप्रमाणे भासेल सारे, असं स्वप्नवत आहे. ते खरं होणार नाहीये, ते तिलाही माहिती आहे. ऐकूया.
उद्याच्या डोळ्यात माझ्या फुलतील कोमेजल्या वाचून माझ्या मनीचे गुज जाणून या वाहणाऱ्या गाण्यातून आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या फुलतील कोमेजल्या वाचून माझ्या मनीचे गुज जाणून या वाहणाऱ्या गाण्यातून लहरीन मी बहरीन मी लहरीन मी बहरीन मी शिशिरातून उगवीन मी एकाच जन्मी जणू फिरुनी नवी जन्मीन मी एकाच जन्मी जणू फिरुनी नवी जन्मीन मी फिरुनी नवी जन्मीन मी फिरुनी नवी जन्मीन मी. श्यामराव कांबळे यांचं ऑर्केस्ट्रेशन आहे हे सगळं. त्याच्यात पियानो टोन कसा वाजला तो तिथं आला आणि ती व्हायोलिनची जी अप्रतिम लकेर आहे ती तिकडे आली. ते बोलतं व्हायोलिन मगाशी जे म्हणाले ना रमाकांतजी, ते तसं बोलतं, असं पण बोलतं ते, की ते भाव गडद करत जातात. आता पुढं काय होणार आहे ते सांगतं ते व्हायोलिन. आणि अशी जी रचना असते ते त्याला श्रेष्ठ गीत म्हणतो आपण. आणि हे ज्या वेळेला सगळं आपल्याला कळतं आणि मग आपण ते ऐकतो त्यावेळेला ते गीत आपण विसरू नाही शकत ते.